नमस्कार. सन 1764 बक्सरची लढाई जिंकल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी भारतातील सगळ्यात मोठी सत्ता बनली. पूर्ण बंगाल त्यांच्या अधिपत्याखाली आला. दुसऱ्या बाजूला मुघल फक्त नावाला उरले होते. परंतु दक्षिणेकडे पाहिले तर अर्ध्या भारतावर आताही मराठा साम्राज्य दिमाखात डोलत होतं, जे ह्या दोन्ही राज्यांपेक्षाही जास्त मोठं होतं. मराठ्यांकडे ह्या दोघांपेक्षाही जास्त संपत्ती होती, मोठं सैन्य होतं. तरीही ईस्ट इंडिया कंपनीने मराठा साम्राज्य कसे संपवलं, मराठ्यांच्या काय चुका झाल्या, ईस्ट इंडिया कंपनीला कोणी मदत केली, कोण गद्दार झालं, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताकदीच्या आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर 1664 साली मराठा साम्राज्य स्थापन केलं होतं. मुघल पूर्ण भारतावर राज्य करण्याचं स्वप्न बघत असताना भारतात केवळ मराठा साम्राज्यच होतं, जे औरंगजेबालाही सळोकीपळो करून सोडलं होतं. मराठ्यांनी मुघलांचं जवळपास सगळं राज्य आपल्या अधिपत्याखाली आणलं होतं. 1759 सालापर्यंत मराठा साम्राज्य उत्तरेत अफगाणिस्तानपासून दक्षिणेत तमिळनाडूपर्यंत पसरलं होतं. पश्चिमेला सिंध खोऱ्यापासून पूर्वेला ओडिसा राज्यापर्यंत मराठा साम्राज्य पसरलं होतं. परंतु सगळ्यात मोठा धक्का बसतो मराठ्यांना तो 1761च्या तिसऱ्या पानिपतच्या लढाईत. या लढाईत अफगाणिस्तानातून आलेला अहमद शाह दुर्राणी मराठ्यांना पराभूत करतो. या लढाईत बराच मोठा भूभाग मराठ्यांना गमावा लागतो. परंतु अवघ्या एका वर्षात मराठे तो पुन्हा आपल्या अधिपत्याखाली आणतात. तेव्हा पेशवे असतात, पेशवा माधवराव पहिले. पेशवा माधवरावच्या कार्यकाळात मराठा साम्राज्य एवढं मोठं ताकदवर राज्य होतं की ईस्ट इंडिया कंपनीला हे देखील माहीत होतं की मराठ्यांना हरवणं एवढं सोपं काम नाही. एवढंच नाही तर मराठे आपल्यापासून जेवढे दूर राहतील तेवढं दूर ठेवण्याचा प्रयत्न ईस्ट इंडिया कंपनी करत असे. ह्याच भीतीने त्याने अवध प्रांत आपल्या अधिपत्याखाली आणला नाही. साल 1765 मध्ये अलाहाबादमध्ये एक तह केला जातो, ज्यामध्ये अवध हा एक बफर राज्य केलं जातं. ईस्ट इंडिया कंपनी आपल्या राज्याच्या सीमा ह्या मराठा राज्याच्या सीमेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असे. असं नव्हतं की ईस्ट इंडिया कंपनीची नजर मराठा साम्राज्यावर नव्हती. त्यांना तर पूर्ण भारतावर राज्य करायचं होतं. परंतु ईस्ट इंडिया कंपनीकडे संयम खूप होता. ते योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते. ही वेळ येते 1772 मध्ये. 1772 मध्ये माधवराव पहिले यांचा मृत्यू होतो आणि मराठा साम्राज्यात सत्तेची चढावळ बघायला मिळते. मराठा राज्यात पेशवा ही पदवी एखाद्या पंतप्रधान पदासारखी होती, ज्यांच्यावर छत्रपती हे असत. परंतु छत्रपती शाहू महाराज यांच्या मृत्यूनंतर पेशव्यांनाच मराठा साम्राज्याचा राजा समजायला लागले. त्यानंतर पेशव्यांची लोकप्रियता वाढत गेली. त्यानंतर छत्रपती हे केवळ नावापुरतेच राहिले. जसे की सध्याच्या घडीला आपल्या देशात राष्ट्रपती असतात, सगळे अधिकार छत्रपतींकडून पेशव्यांकडे आले. माधवराव पहिले यांच्या मृत्यूनंतर त्यांचे भाऊ नारायणराव यांना पेशवे बनवण्यात आले. परंतु हे त्यांचे काका रघुनाथराव यांना आवडलं नाही. ते 1761 पासूनच पेशवे बनू पाहत होते, जेव्हा त्यांच्या भावाचा म्हणजेच बाळाजी बाजीराव यांचा मृत्यू झाला होता. परंतु तेव्हा रघुनाथराव यांना पेशवे बनवण्याऐवजी बाळाजी बाजीराव यांचे पुत्र माधवराव पहिले यांना पेशवे बनवण्यात आले होते. यामुळे माधवराव पहिले यांच्या पूर्ण कार्यकाळात रघुनाथराव आणि माधवराव पहिले यांच्यात वाद होत राहिला. माधवराव यांना गादीवरून खेचण्याचा रघुनाथराव यांनी बऱ्याच वेळा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या हाती यश आले नाही. जेव्हा माधवराव यांचा मृत्यू होतो तेव्हा रघुनाथराव यांना वाटते की आता पेशवेपद मलाच मिळायला हवं. परंतु त्याऐवजी नारायणराव यांची पेशवेपदी घोषणा होते. या सत्तेच्या लालचेने 1773 साली रघुनाथराव हे नारायणराव यांची हत्या करतात आणि पेशवेपदी विराजमान होतात. परंतु हा आनंद फार काळ टिकत नाही. ज्यावेळी 1773 मध्ये ते नारायणराव यांची हत्या करतात त्यावेळी त्यांची पत्नी गरोदर असते आणि 1774 साली म्हणजे एकाच वर्षात त्यांना मुलगा होतो, ज्यांचं नाव होतं माधवराव दुसरे. माधवराव दुसरे यांचा जन्म होताच मराठा अष्टमंडळ माधवराव दुसरे यांना पेशवा म्हणून घोषित करतात. खरे पेशवे रघुनाथराव नसून माधवराव दुसरे असतील असं घोषित होतं. आता आपल्याला प्रश्न पडतो की पेशवा कोण हे ठरवण्याचे अधिकार कोणाकडे होते? तर ते मराठा साम्राज्यात असं 12 जणांचं मंत्रिमंडळ होतं, जे ठरवत की पेशवा कोण व्हावं. ह्या मंत्रिमंडळाचे मुख्य होते नाना फडणवीस. आता प्रश्न येतो की नुकतंच जन्मलेलं मूल म्हणजे माधवराव दुसरे हे पद पेशवेपदी विराजमान केले, परंतु राज्य चालवणार कोण? त्यांनी ह्या मंत्रिमंडळात असा निर्णय घेतला की जोपर्यंत माधवराव दुसरे मोठे होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यातर्फे नाना फडणवीस हे राज्य चालवतील. परंतु प्रश्न येतो की मग रघुनाथराव यांचं करायचं काय? हे असेच राज्यात राहिले तर ते कामकाजात व्यत्यय आणत राहणार. त्यामुळे त्यांना निर्वासात पाठवण्याचा निर्णय होतो. परंतु रघुनाथराव इथेही हार मानत नाहीत. ते सत्तेच्या मोहात एवढे बुडले होते की सत्तेच्या लालचेपोटी ते ब्रिटिशांशी हातमिळवणी करतात. त्यावेळी सुरतवर ब्रिटिशांचं राज्य होतं. 1775 साली रघुनाथराव ब्रिटिशांशी हातमिळवणी करून सुरतेचा करार करतात. सुरतेच्या करारानुसार इंग्रज रघुनाथराव यांना सैन्य पुरवठा करणार पेशव्यांविरुद्ध लढण्यासाठी. त्याच्या मदतीने रघुनाथराव पेशवे बनतील. ह्यासाठी रघुनाथराव या मदतीच्या बदल्यात इंग्रजांना काही प्रदेश देतील
तो असेल सालसेट आणि बेल्सिन. सालसेट आणि बेल्सिन तोच प्रदेश आहे जिथे सध्या मुंबई शहर वसलेलं आहे. ह्याचबरोबर काही पैसाही इंग्रजांना द्यावा लागणार होता. अशा प्रकारे 1775 साली पहिले अँग्लो मराठा युद्ध लढलं जातं, ज्याला पूर्णपणे जबाबदार रघुनाथराव होते. एका बाजूला मराठा साम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला इंग्रज व रघुनाथराव. हे युद्ध एवढं भयानक होतं की दोन्ही बाजूला खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. हे पहिलं युद्ध असतं की इंग्रजांना एवढ्या मोठ्या नुकसानीला तोंड द्यावं लागतं, परंतु मराठ्यांचंही ह्यापेक्षा वेगळं नसतं. दोन्ही सत्ता हे युद्ध आपण जिंकलं असं जाहीर करते. हे बघून इंग्रजांना कळून चुकतं की मराठ्यांना हरवणं एवढं सोपं नाहीये, ज्यामुळे गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्स सुरतेचा करार रद्द करतात. ते म्हणतात की हा जो करार केला होता तो बॉम्बे प्रेसिडेंट यांनी केला होता आणि तो माझ्या परवानगीशिवाय केला होता, जो की त्यांना अधिकारच नाही. वॉरेन हेस्टिंग प्रयत्न करतात की ह्या युद्धातून इंग्रज सैन्य माघारी बोलवावं, परंतु बॉम्बे प्रेसिडेंट ते करण्यास साफ नकार देतात व हे युद्ध असंच चालू राहतं. त्यानंतर कलकत्त्याचे गव्हर्नर जनरल हे आपल्या मध्यस्थाच्या माध्यमातून नाना फडणवीस यांच्यासोबत 1776 मध्ये एक करार करतात, त्यालाच पुरंदरचा करार असं म्हणतात. ह्या करारानुसार सालसेटचा काही प्रदेश हा इंग्रजांच्या अधिपत्याखाली राहील, जो इंग्रजांनी ह्या युद्धात जिंकला होता. त्याचबरोबर पेशव्यांनी इंग्रजांना 12 लाख रुपये द्यावेत, जे रघुनाथराव यांच्यामुळे इंग्रजांना नुकसान झालं त्याची भरपाई म्हणून. रघुनाथराव आता राजकारणापासून दूर राहतील. त्यांना एका वर्षाचे 3 लाख रुपये दिले जातील. त्यांनी कोणत्याही राजकीय कामात हस्तक्षेप करू नये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंग्रज हे जाहीर करतात की माधवराव दुसरे हेच खरे पेशवा आहेत. पेशवेही आता मान्य करतात की ते कोणत्याही परदेशी सत्तेशी हात मिळवणी करणार नाहीत. अगोदर जसे फ्रेंच यांच्याशी करार केले होते ते आता करणार नाहीत. बघायला गेले तर आता सर्व संपलं होतं असं दिसतं, परंतु बॉम्बे प्रेसिडेंट जे होते ते हे सगळं मानायला तयार नव्हते. हा करार धुडकावून ते रघुनाथराव यांना पूर्ण संरक्षण देतात. रघुनाथराव यांना इंग्रजांनी दिलेल्या संरक्षणामुळे नाना फडणवीस नाराज होतात आणि ह्याला उत्तर म्हणून ते आपल्या हिस्स्यातील एक बंदर फ्रेंच यांना देतात. हे बघून कलकत्त्यातील इंग्रज अधिकारी नाराज होतात. ते म्हणतात की बॉम्बेमध्ये जे काही चाललंय ते तर माझ्या हातात नाही, परंतु पेशव्यांनी फ्रेंचांसोबत हात मिळवणी करायला नको होती. ह्या नाराजीमुळे बॉम्बेमधील इंग्रज व कलकत्त्यातील इंग्रज दोघं मिळून पुण्यावर हल्ला करतात आणि अशा प्रकारे दुसरे अँग्लो मराठा युद्ध सुरू होतं. युद्ध सुरू झाल्यानंतर कलकत्त्याहून बॉम्बे इंग्रजांना मदत मिळण्या अगोदरच मराठा इंग्रजांना ह्या युद्धात हरवतो व पुन्हा मराठा आणि इंग्रज यांच्यातील 1779 मध्ये एक तह होतो. तो तह म्हणजेच वडगावचा तह. या तहानुसार बॉम्बे प्रेसिडेंटनी जेवढी जमीन मराठ्यांची ताब्यात घेतली होती ती परत करावी, त्याचबरोबर कलकत्त्याहून जी कुमक मागवली होती ती परत पाठवावी. हे बघून कलकत्त्यातील गव्हर्नर जनरल पुन्हा नाराज होतात की बॉम्बे प्रेसिडेंटनी जो तह केला तो कोणत्या अधिकाराने केला. मी भारताचा गव्हर्नर जनरल आहे आणि युद्ध किंवा तह करण्याचे अधिकार फक्त माझ्याकडे आहेत. बॉम्बे प्रेसिडेंट आणि गव्हर्नर जनरल यांच्या ह्या भांडणातून नाना फडणवीस हे पूर्णपणे समजून जातात की इंग्रज यांना मराठ्यांना हरवून पूर्ण भारतावर आपलं राज्य आणण्याचा प्रयत्न करत आहेत. नाना फडणवीस हे वेळीच ओळखतात व आपल्या आजूबाजूला जे छोटे मोठे राज्य होते त्यांना एकत्र करतात. हैदराबादचे निजाम, म्हैसूरचे हैदर अली, अर्कोटचे राजा मोहम्मद अली खान आणि मुघल साम्राज्याचे शाह आलम दुसरे हे सर्व मराठ्यांसोबत एकत्र येतात इंग्रजांना पराभूत करण्यासाठी. ह्या काळात ईस्ट इंडिया कंपनी मराठ्यांच्या आणखी काही जमिनी आपल्या ताब्यात घेतात, जसे की ग्वालियर, अहमदाबाद. तर काही ठिकाणी मराठाही इंग्रजांच्या जमिनी आपल्या ताब्यात घेतात. अशा प्रकारे बरेच वर्षे चालत असताना ना इंग्रजांना पूर्ण युद्ध जिंकता येतं, ना मराठ्यांना इंग्रजांना बंगाल बाहेर फेकता येतो. शेवटी दोन्ही बाजूने प्रयत्न होतात की हे युद्ध आता संपवायला हवं आणि शेवटी 1782 मध्ये सालबाईचा तह होतो. जर या युद्धाचा पूर्ण सारांश पाहिला तर पहिल्या अँग्लो मराठा युद्धाचा विजेता मराठ्यांनाच समजलं जातं, कारण मराठ्यांना आपली जमीन आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी बऱ्यापैकी यश येत होतं. त्यामुळे सालबाईच्या तहानुसार इंग्रजांनी जिंकलेला काही प्रदेश पुन्हा मराठ्यांना द्यावा असा करार होतो. आता इंग्रज पुन्हा मान्य करतात की रघुनाथराव यांना आपण सपोर्ट करणार नाही आणि त्यांनी आता राजकारणापासून संन्यास घ्यावा. मराठाही मंजूर करतात की आता आपणही इतर कोणत्याही परदेशी सत्तेची हातमिळवणी करणार नाही, जसे की अगोदर फ्रेंच सोबत केली होती. ह्या करारानुसार पुढचे 20 वर्षे इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये शांती राहते. आता हा करार पाहिला तर वरवर असेच वाटते की आता सगळं संपलं, परंतु इंग्रज तर शांत झाले, मग इतर छोट्या मोठ्या राज्यांचे काय? जसे की 1779 मध्ये इंग्रजांविरुद्ध नाना फडणवीस यांनी हैदराबादचे निजाम आणि म्हैसूरचे हैदर अली यांना एकत्र आणलं होतं, परंतु ही युती 1780 पर्यंत टिकली. ह्या शांतीच्या काळात पेशवे आणि निजाम हे हैदर अली विरुद्ध क्रांती करतात, युद्ध करतात. ह्या युद्धात इंग्रज मराठ्यांचा उपयोग करतात म्हैसूरच्या हैदर अलीचा पराभव करण्यासाठी. साल 1801 मध्ये पुन्हा मराठ्यांमध्ये आपापसात धुसफूस सुरू होते. ही धुसफूस का सुरू होते हे बघण्या अगोदर आपण हे बघितलं पाहिजे की मराठा साम्राज्य नेमकं कसं चालायचं, ह्यामध्ये कोण कोण होतं. मराठ्यांनी पूर्ण भारतावर आपला ताबा मिळवला होता, परंतु पूर्ण प्रदेश फक्त एकाच राज्याच्या अधिपत्याखाली नव्हता. ह्यासाठी मराठ्यांनी 5 राज्ये केली होती. बडोद्याचे गायकवाड,
नागपूरचे भोसले, इंदूरचे होळकर, ग्वालियरचे शिंदे आणि पुण्याचे पेशवे. ह्या पूर्ण राज्यांचे मुख्य हे पेशव्यांना समजलं जायचं. त्यांच्यातही थोडेफार नाराजी नाट्य चालायची, परंतु हे सर्व एकाच होते आणि एकत्रच लढायचे. परंतु 1800 मध्ये जेव्हा नाना फडणवीस यांचा मृत्यू होतो तेव्हा पुन्हा मराठा साम्राज्यामध्ये खटके उडायला लागतात, एकमेकात भांडणे व्हायला लागतात आणि जिथे जिथे अंतर्गत कलह निर्माण झाले तिथे तिथे इंग्रजांनी त्याचा फायदा घेतला. हा इतिहास आपण पाहिलाच आहे. सन 1800 मध्ये गव्हर्नर जनरल असतात लॉर्ड वेलेस्ली. ते ह्या सर्वांना निमंत्रण धाडतात की माझ्यासोबत या, आपण एकत्र युती करूया. परंतु एकही मराठा राज्य त्याला स्वीकारत नाही, सगळे ह्याला नकार देतात. जेव्हा 1795 मध्ये माधवराव दुसरे यांचा मृत्यू झाला त्यावेळी रघुनाथराव यांचा मुलगा बाजीराव दुसरे हे गादीवर बसले. हा त्याच रघुनाथराव यांचा मुलगा ज्यांनी सर्वप्रथम इंग्रजांशी हात मिळवणी केली होती. बाजीराव यांचं ग्वालियरच्या यशवंतराव होळकर यांच्याशी बिलकुल जमायचं नाही, कारण बाजीराव दुसरे यांनी यशवंतराव होळकर यांच्या भावाला मारलं होतं. त्यामुळे 1802 मध्ये आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी शिंदे आणि पेशवे यांच्या विरुद्ध होळकरांनी युद्ध पुकारलं. या युद्धामुळे पुण्याच्या पेशव्यांना आपलं पुणे सोडून पळून जावं लागलं. त्यामुळे आता जवळपास त्यांना मदत करण्यासारखं कोणीही नसतं, म्हणून ते मदतीसाठी इंग्रजांजवळ जातात. इंग्रजांना म्हणतात की मला पुन्हा पेशवे व्हायचं आहे, त्यासाठी तुम्ही मला मदत करा. हे बघून अगोदरच संधीची वाट पाहत असलेले इंग्रज ह्यांचा फायदा घेतं. इंग्रज विचार करतात की हीच वेळ आहे पुण्यावर आपला ताबा मिळवण्याची. ह्या संधीचा फायदा घेऊन इंग्रज बाजीराव दुसरे यांना आमच्याशी युती करावी असा करार करतात. जी युती करण्यासाठी इंग्रजांनी अगोदर हात पुढे केला होता तेव्हा सर्व मराठ्यांनी तो धुडकावून लावला होता. परंतु होळकरांच्या युद्धामुळे बाजीराव दुसरे हे स्वतःच इंग्रजांच्या जाळ्यात सापडले. या करारानुसार 6000 इंग्रज सैन्य पुण्यात बाजीराव यांच्या मदतीला राहील, परंतु निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे सुरतच्या इंग्रज अधिकाऱ्याकडे असतील. त्याचबरोबर आता पेशवे इंग्रजांच्या परवानगीशिवाय कोणाशीही हात मिळवणी करणार नाहीत असे जाहीर करण्यात आले होते. हे बघून शिंदे आणि भोसले नाराज होतात. ते म्हणतात की हा करार करण्या अगोदर पेशव्यांनी आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं. त्यामुळे हे दोघेही हा करार मानण्यास साफ नकार देतात. त्यामुळे दुसरं अँग्लो मराठा युद्ध सुरू होतं 1803 मध्ये. शिंदे, होळकर आणि भोसले पूर्ण प्रयत्न करतात की मराठा साम्राज्य वेगळं राहावं इंग्रजांपासून, परंतु इंग्रजांना पेशवे आणि बडोद्याचे गायकवाड हेही मदत करतात. या करारामुळे मराठा साम्राज्य आपापसात भांडायला लागले. एका बाजूला शिंदे, होळकर आणि भोसले तर दुसऱ्या बाजूला पेशवे, इंग्रज आणि गायकवाड. परंतु इथे एक प्रश्न येतो की गायकवाड या युद्धात का उतरले. याचं कारण असं की बडोद्याच्या गायकवाड मध्ये जेव्हा धुसफूस चालत होती त्यावेळेस ह्याच गायकवाडांना गादीवर बसण्यासाठी इंग्रज हस्तक्षेप करतात. पण 1803 मध्ये आसायच्या आणि आडगावच्या लढाईत इंग्रज शिंदे आणि भोसले यांना पराभूत करते. भोसले आणि शिंदे यांच्याकडून एक करार करून घेतला जातो. या करारानुसार मोठ्या प्रमाणात जमीन इंग्रजांना द्यावी लागते. दिल्ली, आग्रा, बुंदेलखंड, अहमदनगर, गुजरातचा बराच भूभाग या करारानुसार इंग्रजांच्या अधिपत्याखाली येतो. पेशवे गायकवाड, शिंदे आणि भोसले यांना आपल्या अधिपत्याखाली आणल्यानंतर फक्त होळकरच होते जे अजूनही इंग्रजांना कडवी झुंज देत होते. ते 1805 पर्यंत इंग्रजांशी असेच झुंजत राहिले. त्यांनाही 1805 मध्ये पराभूत केलं जातं आणि करार करून घेतला जातो. अशा प्रकारे दुसऱ्या अँग्लो मराठा युद्ध समाप्त होतं, ज्यामध्ये इंग्रजांना मोठा विजय मिळतो. सर्वात अगोदर बाजीराव दुसरे हे इंग्रजांना जाऊन मिळाले होते, म्हणून पुन्हा बाजीराव दुसरे यांना सर्व मराठा साम्राज्याचा पेशवा करतात. परंतु आता ते इंग्रजांच्या हातचं कळसूत्री बाहुलं म्हणून काम करावं लागणार होतं. बाजीराव दुसरे इंग्रजांच्या हातचे कळसूत्री बाहुले तर बनले, परंतु त्यांना 1817 पर्यंत कळून चुकले की इंग्रज हळूहळू आपल्याला संपवत आहेत. त्यामुळे बाजीराव दुसरे हे गुप्तपणे इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची रणनीती आखतात. परंतु ह्या काळात पेशवे बरेच कमजोर झाले होते. सर्व पैसा करारानुसार इंग्रजांना द्यावा लागे. पेशव्यांच्या आजूबाजूला इंग्रजांचे सैन्य असे. ह्या नाराजीतून बाजीराव दुसरे शेवटचा प्रयत्न करतात इंग्रजांना पराभूत करण्याचा. यासाठी गुप्तपणे ते भोसले आणि होळकर यांच्याशी हात मिळवणी करतात. एवढंच नाही तर अफगाणिस्तानचे राजे अमीर खान यांचीही ते मदत घेतात. शिंदे अगोदर अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात, परंतु नंतर तेही यामध्ये सामील होतात. 1818 मध्ये तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धात इंग्रज मराठ्यांना पूर्णपणे पराभूत करते व त्यानंतर पेशवेपद पूर्णपणे बरखास्त करतात व बाजीराव यांना पेन्शन देऊन घरी बसवतात. अशा प्रकारे सर्व मराठ्यांना पराभूत करून सगळ्यांकडून करार करून घेतला जातो, जसे की पुण्याचा करार 1817, ग्वालियरचा करार 1817 आणि मत्सूरचा करार 1818. आणि ह्या प्रकारे ईस्ट इंडिया कंपनीकडे भारताचा 2/3 भाग येतो. आपण पाहिलं की जोपर्यंत भारतातील सर्व छोटे मोठे राजे एकत्र लढत होते तोपर्यंत इंग्रजांना येथे आपली सत्ता स्थापन करणे किती कठीण जात होते. परंतु आपापसातील भांडणे बघून इंग्रजांनी हात धुवून घेतले.
मराठ्यांमध्ये देखील आपापसात सत्तेसाठी कुरघोड्या बघायला मिळाल्याने त्याचा पूर्णपणे फायदा इंग्रजांनी उचलला. दुसऱ्या अँग्लो मराठा युद्धा अगोदरही इंग्रजांना एक धोका होता, तो म्हणजे म्हैसूरचे राजे टिपू सुलतानचा. परंतु ह्यामध्येही इंग्रजांनी मराठ्यांचा उपयोग घेतला आणि मराठ्यांच्या मदतीने टिपू सुलतानलाही गादीवरून खाली खेचले. हे झालं त्या 20 वर्षाच्या काळात जेव्हा मराठा आणि इंग्रज यामध्ये युद्धबंदी होती, म्हणजेच 1782 ते 1802 मध्ये. तर हे होतं मराठे आपलं साम्राज्य का गमावलं याचं थोडंसं विश्लेषण. मला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद.